संस्थांकडून आता कोविडच्या अनुषंगाने सगळ्या प्रकारे काळजी घेतली जाईलच, पण त्याचबरोबर दर्शन सुलभ व्हावं आणि नवीन वर्षाचा आनंद बाबांच्या समवेत बाबांच्या आशीर्वादाने त्यांना साजरा करता यावा यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या आमच्या सर्व 40 डिपार्टमेंट जे आहेत आमच्या संस्थांचे त्यांची पूर्ण तयारी झाली. सुट्टीच्या पिरियडमध्ये साधारण 7 ते 8 लाख भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी साई प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. फक्त अजून आज असं अपेक्षित आहे की गव्हर्नमेंट गाईडलाईन्स काही हे करतील, डायरेक्शन्स काही देतील, त्यानुसार आम्ही आता साई संस्थान पुढे करणार आहोत. परंतु माझी एक पर्सनली सर्व भाविकांना रिक्वेस्ट आहे की कोविड आपल्यात आहे असं गृहीत धरून कोविडच्या ज्या काही प्रिव्हेंटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्या भाविकांनी पाळणं, म्हणजे मास्क, सोशल डिस्टन्स वगैरे ठेवायला सुरू करण्यास आम्ही साई संस्थान त्याच्यावर भर देणार आहोत. भक्त जे येत आहेत ते भक्तांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग करावं, सॅनिटायझरचा योग्य वापर करावा, जेणेकरून कोविडचा प्रादुर्भाव त्यांना होणार नाही. आणि त्याचबरोबर जर कोणी जो बूस्टर डोस आहे तो घेतला असेल तर तात्काळ त्यांनी बूस्टर डोस घ्यावा. बाबा के दर्शन के लिए आई हूँ और बाबा से यही प्रार्थना की है कि बाबा सुख शांति हो देश में, पूरे विश्व में। और अब कोई भी जो भी नई गाइडलाइंस आएंगी वो आसानी से सुख शांति से हो, नॉर्मल कॉमन इंसान की रोज़ की ज़िंदगी में कोई ख़ास बुरा असर उसका ना पड़े, लॉकडाउन ना हो बस देश में, ताकि पुरानी वाली परिस्थिति पे हम वापस ना जाएं, बल्कि आसानी से इस नई सिचुएशन से भी बाहर निकल आए। हम लोग यही चाहते हैं कि सब लोग है ना कोविड का प्रोटोकॉल पालन करें, और जैसे आप देख रहे हैं मैंने मास्क पहना हुआ है, वैसे आप सब लोग कंटिन्यू रखें। ये अपनी सेफ्टी के लिए है और लॉकडाउन ना होए और हमारी गवर्नमेंट को भी थोड़ा वो हेल्पफुल रहे, तो वो हिसाब से सो प्लीज़ मेरी सब जनता से विनती है, इधर सब इंडिया में, दुबई में, सब जगह से, कि प्लीज़ आप लोग मास्क पहने प्लीज़, और अपना फॅमिली का सबका ध्यान रखें. आम्ही मास्क वापरत आहोत, तर जे काही सरकारकडून गाईडलाईन आलेल्या आहे तर त्याचं तुम्ही लोकांनी पालन केलं पाहिजे. आणि देशामध्ये लॉकडाऊन नको त्यासाठी आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. कृपया करून सर्वांनी मास्क वापरावे. गव्हर्नमेंटला आपल्याला नाविलाजाने जर लॉकडाऊन करायला लागलं तर ते करतीलच, पण आपण त्याच्यासाठी न होण्यासाठी आपण काय करू शकतो, सगळ्यांनी मास्क वापरा, एक काळजी ठेवा आणि स्वतः सॅनिटाइज आणि दूर मेंटेनेंस करा. अब जो भी गाइडलाइंस आप करें हम तैयार हैं मानने के लिए, लेकिन इकोनॉमी को इफेक्ट नहीं होना चाहिए, इसीलिए लॉकडाउन या कोई ऐसे हार्श मेजर्स ना ले जो इकोनॉमी के ऊपर इफेक्ट हो. सो आई अपील टू द गवर्नमेंट टू नॉट enforce any strict guidelines.